गृह राज्य मंत्री अशोक कदम ने प्रेस कॉन्फ्रेंस में नासिक की यात्रा के उद्देश्य नशे के खिलाफ सख्त कार्रवाई, ट्रैफिक जाम समाधान के लिए अतिरिक्त पुलिस और सीसीटीवी कैमरे लगाने की योजना साझा की। उन्होंने नाबालिगों की बढ़ती अपराधों में भागीदारी पर चिंता जताई और विशेष अभियान की बात की। घटना ह्या ज्यावेळेला नाशिक शहरामध्ये वाढत होत्या त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून जे काही ॲक्शन घेतलं गेलं आहे त्यांनी त्याचा आकडा देखील माझ्यासमोर ठेवला आहे। मला वाटतं 250 पेक्षा जास्त केसेस ह्या चेन स्नॅचिंगच्या मागच्या 8 महिन्यामध्ये आपल्या नाशिक पोलिसांनी रजिस्टर केलेल्या आहेत आणि मला वाटतं 2 प्रमुख गँग ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह होते, त्यांना देखील पोलिसांनी पकडलेलं आहे, त्यांना अटक केली गेलेली आहे आणि भविष्यामध्ये ह्या घटना घडू नये ह्यासाठी मला एक नाशिक पोलिसांचं मला एक कौतुक करायचं आहे। खास करून सीपीनी जे काही इनिशिएटिव्ह सुरू केलं आहे, ऑनलाईन त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या सोशल मीडियाच्या त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या त्यांनी चांगल्या प्रमाणात वाढवलेल्या दिसत आहेत आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांनी नाशिककरांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचा चांगला उपयोग चेन स्नॅचिंग असेल किंवा गुंड प्रवृत्तीचे जे काही लोक नाक्यावरती बसणं असेल किंवा कुठेही नाक्यावरती बसणं, दारू पिणं असेल, अशा लहान सहान घटना ज्या भविष्यामध्ये ते मोठं स्वरूप घेऊ शकतात, त्यांना थांबवण्यासाठी त्यांनी जे काही ऑनलाईन इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याला चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसतोय। तर मला वाटतं चेन स्नॅचिंगचं ज्या काही गँग त्यांनी आजपर्यंत पकडलेले आहेत, चांगलं इनिशिएटिव्ह, चांगली ॲक्शन त्यांच्याकडे घेतली गेली आहे, परंतु भविष्यामध्ये ते घडू नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील नाशिक पोलिसांनी घेतलेली दिसते।